हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मी ॲडव्होकेट संदीप शिरसे, राठोड एम-पी-एस अकॅडमी श्रीनगर, नांदेड. आपला आजचा लेक्चर जे आहे ते समाजवादी अर्थव्यवस्थेसंबंधी होणार आहे. यापूर्वी आपलं भांडवलशाही अर्थव्यवस्थेबद्दल माहिती झालेली आहे. भांडवलशाही काय आहे, त्याचे वैशिष्ट्ये, त्याचे गुण, त्याचे दोष हे सगळं पाहिलेलं आहे. बघा, सोशलिस्ट इकॉनॉमी, समाजवादी अर्थव्यवस्था. आता बघा, समाजवादी शब्द जे आहे, समाजवादी यासंबंधी थोडक्यात माहिती बघा. समाजवादाचे 3 प्रकार पडतात मित्रांनो. एक पडतो साम्यवादी समाजवाद. साम्यवादी समाजवाद. दुसरा पडतो समाजवादी समाजवाद. समाजवादी समाजवाद. तिसरा पडतो लोकशाही समाजवाद. लोकशाही समाजवाद. बघा, साम्यवादी समाजवाद आहे मित्रांनो. साम्यवादी समाजवाद. ऍक्च्युली हा येतो चीनमध्ये बघा मित्रांनो. चीन या देशामध्ये, चीनमध्ये राज्यक्रांती झाली 1948 मध्ये आणि चीनचे जे काही त्या काळातले राष्ट्राध्यक्ष होते माओ जडंग, माओ तझडॉंग, माओ तझडॉंग. या माओ तझडॉंग यांनी काय केलं माहिती आहे काय? साम्यवादी समाजवाद म्हणजे काय? साम्यवादी समाजवाद म्हणजे रातोरात रातोरात बदल घडणे. ठीक आहे. एका रात्रात बदल घडवून आणणे, रातोरात बदल घडणे किंवा हिंसक पद्धतीने बदल घडवून आणणे. हातामध्ये शस्त्रास्त्र घेऊन बदल घडवून आणणे कोणताही. ठीक आहे. साम्यवादी अर्थव्यवस्थेमध्ये ह्या गोष्टी घडतात मित्रांनो. समाजवादामध्ये जे काही घडते ते प्रोसेस न घडते. प्रोसेस. ठीक आहे. लोकशाहीमध्ये जे काही घडते ते सुद्धा प्रोसेसनी घडते. प्रोसेसनी घडते. लोकशाहीमध्ये प्रोसेस न घडते. ठीक आहे. साम्यवादी समाजवादामध्ये प्रोसेस न घडते. बघा, समाजवादी समाजवादामध्ये प्रोसेस न घडते, लोकशाहीमध्ये प्रोसेस न घडते. बघा, थोडक्यामध्ये अजून समाज समजून सांगण्याचा प्रयत्न करतो अजून चांगल्या प्रकारे. बघा, आता पहिले इकडे बघा. हे समजून घ्या पहिलं कन्सेप्ट मित्रांनो. बघा, पहिल्यांदा समजून घ्या. बघा मित्रांनो, पहिल्यांदा साम्यवादी समाजवादाचा उद्देश काय आहे? आर्थिक विषमता समाप्त करणे. आर्थिक विषमता समाप्त करणे. याचा उद्देश तोच आहे, आर्थिक विषमता समाप्त करणे. याचा उद्देश ते आहे, आर्थिक विषमता समाप्त करणे. दुसरं काय बघा, त्याच्यानंतर इथं जे काही संसाधन आहेत मित्रांनो, संसाधनाची सामूहिक मालकी इथं पण येते. संसाधनाची सामूहिक मालकी इथं पण येते. संसाधनाची सामूहिक मालकी इथं पण येते. ठीक आहे. हे सगळे उद्देश समान आहेत. फक्त मार्ग वेगळा आहे मित्रांनो. मार्ग बघा, या ठिकाणी मार्ग काय आहे? हिंसक मार्ग आहे साम्यवादामध्ये. या ठिकाणी अहिंसक मार्ग आहे. या ठिकाणी अहिंसक मार्ग आहे. अहिंसक मार्ग आहे त्या ठिकाणी, लक्षात ठेवा. या ठिकाणी अहिंसक मार्गाने काम केलं जातं, इथं अहिंसक मार्गाने केलं जातं. बाय प्रोसेसनं काम केलं जातं. बाय प्रोसेस. इथं पण बाय प्रोसेसनं काम केलं जातं मित्रांनो. बाय प्रोसेसनी काम केलं जातं. इथं प्रोसेस नाही, इथं रातोरात बदल केला जातो मित्रांनो. बंदुकीच्या नोकवर काम केलं जातं. याचे उदाहरण देऊन सांगतो समाजवादी समाजवादाचं आणि समाजवादी समाजवाद आणि लोकशाही समाजवाद. लोकशाही समाजवाद हा भारतामध्ये आहे मित्रांनो. लोकशाही समाजवाद भारतामध्ये आहे. साम्यवादी समाजवादी समाजवाद रशियामध्ये आहे मित्रांनो. रशियामध्ये. आणि साम्यवादी समाजवाद चीनमध्ये आहे. पहिल्यांदा हे समजून घ्या. नंतर मग आपले समाजवादी अर्थव्यवस्थेकडे आपण वळणार आहोत मित्रांनो. बघा. बघा मित्रांनो, सांगायचा मुद्दा असा, जर भारताचं संविधान बघितलं मित्रांनो, ॲज अ पॉलिटी म्हणून बघा. भारताचं संविधान जर बघितलं तुम्ही, तर भारताचं संविधान बघितल्यावर तुम्हाला लक्षात येऊन जाईल, की भारताच्या संविधानामध्ये प्रिअम्बल जे आहे, प्रिअम्बल. तर प्रिअम्बलमध्ये 42वी घटना दुरुस्ती केली. 42वी घटना दुरुस्ती केली 1976 मध्ये आणि त्या ठिकाणी समाजवादी शब्द जोडला. समाजवादी शब्द जोडला. समाजवादी शब्द मूळ संविधानामध्ये नव्हता. आपलं जे काही मूळ संविधान आहे राज्यघटनेचं, त्या मूळ संविधानात हा शब्द नव्हता मित्र. ठीक आहे. तर राज्यघटनेच्या आर्टिकल 39 मध्ये जे काय आहे ते मात्र समाजवादीचे तत्व देण्यात आली होती. तत्व देण्यात आली होती. हे झाले संविधानिक दृष्ट्या.
आता संविधानामध्ये समाजवादी शब्दच का जोडला? या ठिकाणी भांडवलशाही शब्द का जोडला नाही? ठीक आहे, भांडवलशाहीच्या पूर्वी आपण पाहिलेली आहे. तर समाजवादी का शब्द जोडला? त्याचं कारण आहे मित्रांनो समाजवादी शब्द जोडण्यामागचं. कारण समाजवादी शब्द आला म्हणजे त्या ठिकाणी दारिद्र्य दूर करणे आलं. समाजवादी आला म्हणजे समाजवादी शब्द आला म्हणजे त्या ठिकाणी बेरोजगारी दूर करणं आलं. समाजवादी शब्द आला म्हणजे अनारोग्य दूर करणं आलं. समाजवादी शब्द आला म्हणजे अशिक्षितपणा दूर करणं आलं. अशिक्षितपणा दूर करणं आलं. ठीक आहे. समाजवादी शब्द आला म्हणजे या ठिकाणी जे काही मागासवर्गीय लोकांच्या कल्याणासाठी काम करणं, हे पण आले मित्रांनो या ठिकाणी. म्हणून जेव्हा समाजवादी शब्द येतो तर या गोष्टी सरकारवर जबाबदारी येते हे करण्याची पूर्ण. ठीक आहे. म्हणून समाजवादी हा शब्द महत्वाचा मानला जातो. आता समाजवादी अर्थव्यवस्था या ठिकाणी म्हटले मित्रांनो. समाजवादी अर्थव्यवस्था म्हटल्यावर काय होते बघा. समाजवादी अर्थाची व्याख्या दिली बघा. ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने कोणतेही सांगितलं होतं. उत्पादनाची साधने 4 आहेत. कोणते कोणते आहेत? नंबर 1 पहिला आहे उत्पादना साधनामध्ये पहिलं आहे भूमी. दुसरं श्रम. तिसरं भांडवल. ठीक आहे. चौथं संयोजक. आता जेव्हा भूमीवर मालकी लक्षात ठेवा, जेव्हा भूमीवर मालकी जेव्हा आहे, भूमीवर मालकी जर शासनाची असेल, शासन श्रमावर जर श्रम जे असेल श्रम हे जर शासनाच्या हातात असेल, श्रम साम्यवादीमध्ये श्रम शासनाच्या हातात असते. भांडवल जर शासनाचं असेल, संयोजक जर शासन असेल त्याचा मालक, म्हणजे भूमी श्रम सरकारचे आहे, लेबर सरकारचे आहेत, भांडवल सरकारचं आहे आणि संयोजक सुद्धा सरकार आहे एखाद्या कंपनीचा कुठल्या गोष्टीचा घ्या. याला उत्पादना साधनं म्हणतात. उत्पादनाची साधने. तेव्हा मित्रांनो या अर्थव्यवस्थेला म्हणतात समाजवादी अर्थव्यवस्था. यालाच स्टेट इकॉनॉमी पण म्हणतात. याला स्टेट इकॉनॉमी राज्य अर्थव्यवस्था पण म्हणतात. राज्य अर्थव्यवस्था असं देखील या ठिकाणी म्हणतात मित्रांनो. तर ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने सार्वजनिक मालकीची असतात. सार्वजनिक म्हणजे शासनाच्या मालकीचे असतात, गव्हर्नमेंटच्या मालकीचे असतात व सामाजिक दृष्टिकोनातून लक्षात ठेवा व सामाजिक दृष्टिकोनातून उत्पादन घेतले जाते. सामाजिक दृष्टिकोनातून उत्पादन घेतले जाते त्या अर्थव्यवस्थेस समाजवादी अर्थव्यवस्था असे म्हणतात. ध्यानात ठेवा. ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने सार्वजनिक मालकीची असतात, सामाजिक दृष्टिकोनातून उत्पादन घेतले जाते त्या अर्थव्यवस्थेत समाजवादी अर्थव्यवस्था असे म्हणतात मित्रांनो. किंवा असं म्हणता येईल ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने शासनाची मालकीची असतात, उत्पादनाचं वितरण शासन करते, वस्तूची किंमत निर्धारण शासन करते. या सगळं म्हणजे उत्पादन लक्षात ठेवा, उत्पादन संसाधने शासनाची, वितरण कोण कराले? शासन कराले. किंमत निर्धारण कोण कराले? शासन कराले. अशा स्थितीमध्ये त्याला कोणती अर्थव्यवस्था म्हणतात? त्याला समाजवादी अर्थव्यवस्था म्हणतात, सोशलिस्ट इकॉनॉमी म्हणतात मित्रांनो. या ठिकाणी ध्यानात ठेवा. आता बघा या अर्थव्यवस्थेचे काही वैशिष्ट्य आहेत मित्रांनो. काय वैशिष्ट्य आहे? पहिलं, उत्पादनाच्या संसाधनावर सामूहिक मालकी असते. सामूहिक मालकी म्हणजे कोणाची? या ठिकाणी गरिबाची मालकी असते, या ठिकाणी श्रीमंताची मालकी असते, बरोबर. या ठिकाणी भांडवलदाराची मालकी असते, बरोबर आहे. या ठिकाणी मला म्हणायचं असं की थोडक्यामध्ये काय संसाधन सगळ्याच्या याच्यात नसतात. मालकीचा मिनिंग काय? मालकी म्हणजे काय या ठिकाणी प्रायव्हेटायझेशन झालेलं नसतं. मालकी म्हणजे शासन काय करतं, या ठिकाणी शासन जे आहे ना संसाधनावर मालकी ठेवतं आपली. ठीक आहे. आता दगडी कोळसा आहे. दगडी कोळसा शासनाच्या मालकीचा राहतो, सामूहिक मालकी म्हणतात याला. आता हे दगडी कोळसा शासन गरिबाच्या उद्देशाने वापरते. याचा गरिबाला फायदा होईल झाला पाहिजे. जसं की वीज निर्मिती केली तर गरिबाला फुकटमध्ये वीज देता येते. ठीक आहे. त्याच्यानंतर अॅल्युमिनियम असेल, याचा गरिबाच्या हितासाठी वापर केला जातो. ठीक आहे. सोने असेल, याचा गरिबाच्या हितासाठी वापर केला जातो. म्हणजे शासन काय करतं? उत्पादनाच्या संसाधनावर सामूहिक मालकी ठेवतं. याबरोबर आता शासनाच्या प्रायव्हेट मालकी असू शकते का? प्रायव्हेट मालकी असते पण तेवढं व्हॅल्यू नसते या ठिकाणी. समाजवादी अर्थव्यवस्थेला तेवढं व्हॅल्यू नसते. उत्पादनाचे जे काही साधन आहे त्या साधनावर मालकी शासनाचीच असते. त्यामुळे याच्यातून लक्षात ठेवा समाजवादीचा हे पहिला उद्देश झाला किंवा वैशिष्ट्य झालं. तर दुसरं काय येते मित्रांनो ते लक्षात ठेवा. आता याच्यानंतर दुसरा पॉईंट काय येतो बघा. आता बघा, अधिक उत्पादन अधिक लोक कल्याणासाठी घेतले जाते. बघा या ठिकाणी काय करतात बघा मित्रांनो, उत्पादन जास्त घेतलं जातं. आता उत्पादन जास्त का घेतात? आता सांगा, भारतासारख्या देशात 136 कोटी लोकसंख्या आहे. 2021 नुसार 136 कोटी लोकसंख्या आपल्या देशाची.
आता 136 कोटी लोक आहेत. एवढे जास्त लोक म्हणल्यावर उत्पादन जास्त घ्यावं लागेल की कमी घ्यावं लागेल? सांगा बरं. जास्त घ्यावं लागेल. मग इथं काय म्हणले? अधिक उत्पादन, अधिक लोक कल्याणासाठी. आता जास्त लोकांचं कल्याण करायचं तर उत्पादन बी जास्त घ्यावं लागेल ना. हां. आणि हे जर भांडवलशाही देश असेल, तर लोकसंख्या बी कमी राहते. उदाहरणार्थ अमेरिका 32 कोटी लोकसंख्या आहे. बरोबर आहे. आणि लोकसंख्या कमी राहते आणि त्या ठिकाणी लोक कल्याण करण्याची गरज नाही. कारण का प्रत्येक व्यक्तीला धनसंपन्न आहे. प्रत्येक व्यक्तीकडे पैसा आहे. सगळ्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये. त्यामुळे तेवढं लोक कल्याण करण्याची गरज नसते अमेरिकेसारख्या देशामध्ये. म्हणून अमेरिकेमध्ये भांडवलशाही चालते. पण आपल्यासारख्या देशामध्ये लोक कल्याण करायची गरज आहे. म्हणून या ठिकाणी समाजवाद किंवा मिश्र अर्थव्यवस्था आपल्यासाठी योग्य ठरते मित्रांनो. यानंतर बघा, या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्राचा प्रभाव व वर्चस्व असते. बघा, सार्वजनिक क्षेत्राचा प्रभाव असणं म्हणजे बघा, तुम्हाला जर माहित असेल मित्रांनो, 1956च्या धोरणामध्ये भारत सरकारनं 17 उद्योग आरक्षण ठेवलं. 17 उद्योगाला आरक्षण ठेवलं. आरक्षण म्हणजे ते उद्योग फक्त सरकारच हे करणार. आजच्या टायमाला बघला तर फक्त 2च उद्योग सरकारच्या ताब्यात आहेत बघा मित्रांनो. एक रेल्वे आहे सरकारसाठी आणि दुसरा अणुऊर्जा आहे मित्रांनो. म्हणजे रेल्वे आणि अणुऊर्जा फक्त सरकार चालवू शकतो हा उद्योग. खाजगी व्यक्तीला परवानगी नाही. खाजगी रेल्वे कधी दिसते का तुम्हाला? दिसत नाही. पण हेच उदाहरण 1956 मध्ये बघलात मित्रांनो, तर 17 उद्योग असे होते, जे उद्योग शासनच चालवत असे. जसं की दगडी कोळसा असेल, जसं की याच्यानंतर काय म्हणतात आपल्याला खनिज संपत्तीत मधले टोटल खनिज संपत्ती आहे त्याच्यामध्ये. याबरोबर शस्त्रास्त्र असेल. ठीक आहे. हे सगळे उद्योग शासनाच्या ताब्यामध्ये होते. कार निर्माण करण्याचं काम सरकार करत असे पहिलं त्या ठिकाणी. म्हणजे सार्वजनिक क्षेत्राचा प्रभाव भारतामध्ये 1956 पासून मित्रांनो, 56 पासून 1991 पर्यंत प्रभाव होता. सर्व उद्योग शासनाच्या ताब्यामध्ये होते मित्रांनो. म्हणून ज्या देशामध्ये समाजवादी अर्थव्यवस्था आहे, अशा देशामध्ये सार्वजनिक क्षेत्राचा प्रभाव असते, सार्वजनिक क्षेत्राचं वर्चस्व असते. आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था असेल, तर त्या ठिकाणी खाजगी क्षेत्राचा प्रभाव असते, खाजगी क्षेत्राचं वर्चस्व असते. हे त्याला उलटं लक्षात ठेवायचं. भांडवलशाहीच्या टोटली विरोधात. आणि लक्षात ठेवा, समाजवादीचा जनक कोण आहे मित्रांनो? समाजवादी अर्थव्यवस्था जनक ध्यानात ठेवा. तुम्हाला पहिलं शिकवलेलं आहे मी या ठिकाणी. कार्ल मार्क्स जनक आहे, लक्षात ठेवा. कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्स साहेबाला समाजवादी अर्थव्यवस्था जनक म्हणतात. आणि कार्ल मार्क्स यांनी जे काही ग्रंथ लिहिला, आपला शिकवलेला आहे याच्यापूर्वी, दास कॅपिटल ग्रंथ लिहिला मित्रांनो. तुम्ही जर माझे व्हिडिओ बघितलात आपले सुरुवातीचे, तर ते व्हिडिओ मध्ये सांगितले मी दास कॅपिटल. दास कॅपिटल ग्रंथ आला 1867 मध्ये पब्लिश झाला मित्रांनो. आणि या दास कॅपिटल मध्ये त्यांनी भांडवलशाहीचा कठोर विरोध केला आणि त्या ठिकाणी साम्यवादी आणि समाजवादी अर्थव्यवस्थेचा जन्म झाला मित्रांनो. म्हणून दास कॅपिटल या ग्रंथामध्ये समाजवादी आणि साम्यवादी अर्थव्यवस्था जन्म झाला म्हणायला काय हरकत ठरणार नाही मित्रांनो. तर समाजवादीचे जनक कोण आहेत? तर मित्रांनो लक्षात ठेवा, कार्ल मार्क्स. भांडवलशाहीचे जनक कोण आहेत? भांडवलशाहीचे जनक आहेत ऍडम स्मिथ आहेत, लक्षात ठेवा मित्रांनो. ठीक आहे. याच्याबरोबर जी काही समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहकास सार्वभौम नसतो. ग्राहक सार्वभौम नसतो म्हणजे ग्राहकाच्या मर्जीनुसार उत्पादन घेतलं जात नाही मित्रांनो, लक्षात ठेवा या ठिकाणी. शासन जे उत्पादन घेते त्याच्यावर ग्राहकाला समाधान मानावं लागते. शासन जे उत्पादन घेते. आणि भांडवलशाहीमध्ये जनतेला काय पाहिजे असते त्याच्यावर उत्पादन घेतलं जातं. जनतेला कशाची गरज आहे, कोणत्या वस्तूची गरज आहे त्याच्यावर उत्पादन घेतलं जातं. आणि समाजवादामध्ये सरकारला जे वाटेल त्याचं उत्पादन घेते सरकार. जास्तीत जास्त लोकांना कशाची गरज आहे त्याचं उत्पादन सरकार घेते. म्हणजे इथं ग्राहक सार्वभौम नाही. याबरोबर बीएसएनएल कार्ड वापरायचं म्हणजे बीएसएनएल कार्ड वापरायचं. तुम्हाला प्रायव्हेट जिओ कार्ड वापरायला त्या ठिकाणी नसते समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये. आजच्या टायमाला आपल्याकडे बघा तुम्हाला जिओ वापरायचे जिओ वापरा, एअरटेल वापरायचे एअरटेल वापरा, आयडिया वापरायचा आयडिया वापरा. तुम्ही कोणते वापरू शकता मित्रांनो. म्हणजे ग्राहक हा भांडवलशाहीमध्ये सार्वभौम असतो आणि समाजवादीमध्ये ग्राहक हा सार्वभौम नसतो मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवा. ठीक आहे. उत्पादन, किंमत निश्चित प्रक्रियेत सरकारचा पूर्ण हस्तक्षेप असतो, लक्षात ठेवा. भांडवलशाहीमध्ये उत्पादन आणि किंमत निश्चितीमध्ये सरकारचा हस्तक्षेप नसतो. या ठिकाणी समाजवादामध्ये वस्तूची किंमत जी आहे ना मित्रांनो, वस्तू आणि सेवाची किंमत हे बाजारामध्ये ठरत नसते. वस्तू आणि सेवाची किंमत आहे मित्रांनो या ठिकाणी, लक्षात ठेवा. वस्तू आणि सेवाची किंमत जी आहे ते या ठिकाणी किंमत पूर्णपणे शासन ठरवते समाजवादीमध्ये. उत्पादन कोणतं घ्यावं, किती घ्यावं, त्याची किंमत काय असावी, हे सगळे निर्णय या ठिकाणी समाजवादीमध्ये सरकार घेते. आणि हेच भांडवलशाहीमध्ये खाजगी व्यक्ती घेतात, मार्केट मार्फत या गोष्टी चालतात मित्रांनो. हे फरक या ठिकाणी लक्षात ठेवून चला. याबरोबर पुढला प्रकार बघा. पुढला याच्यातला पॉईंट बघा. पुढला पॉईंट येतो ते म्हणजे मित्रांनो बघा, या अर्थव्यवस्थेत सरकार आदेशात्मक नियोजन करते. आता आदेशात्मक नियोजन करणं म्हणजे काय? बघा, शासन आदेश देतं. शासन आदेश देते की बाबा या गोष्टीचं प्रोडक्शन, समजा उदाहरण घ्या, तेलबियाचं उत्पादन घ्यायचं, तेलबियाचं. तर शासन आदेश देतं प्रायव्हेट लोकांना सुद्धा, प्रायव्हेट जर असतील तर त्या ठिकाणी आदेश देतं की याचं उत्पादन घेतलंच पाहिजे. मग तुम्हाला फायदा होईल, तोटा होईल याचा विचार केला जात नाही. आदेशात्मक अर्थव्यवस्था असते. शासनाचा आदेश असते. शासन जे सांगते तेच करावं लागेल. शासनच उत्पादन घेते, शासनच वितरण करते, शासनच किंमत ठरविते. म्हणजे शासनाच्या आदेशानुसारच सगळ्या गोष्टी चालतात.
म्हणून त्याला आदेशात्मक अर्थव्यवस्था असं म्हणतात या ठिकाणी. कमांड इकॉनॉमी म्हणतात. तुम्ही काँग्रेसच्याकडे शब्द ऐकला असेल, हाय कमांड. काँग्रेसच्या सर्वोच्च लोकांना हायकमांड म्हणतात बघा. कमांड इकॉनॉमी तिथून निर्माण झाली मित्रांनो. तर समाजवादी अर्थव्यवस्था कशी असते? आदेशात्मक असते, आदेशात्मक नियोजन असते मित्रांनो. दुसरा महत्वाचा मुद्दा, याचे गुण बघा आता. काय? तर अधिक कल्याणावर भर असतो. या ठिकाणी कल्याण करणं म्हणजे काय करणं मित्रांनो? तर आरोग्य उपलब्ध करून देणे, शिक्षण उपलब्ध करून देणे लोकांना, बरोबर आहे. लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे, बरोबर आहे. त्यानंतर लोकांना जे काय असेल ते काही योजना लोकांसाठी सुरू करणे एखादी, लोकांना घर बांधून देणे, लोकांना पाणी पुरवठा करणे, या गोष्टी जर होत असतील, याबरोबर वीज पुरवठा करणे, रस्ते बांधून देणे लोकांसाठी, या गोष्टी होत असतील तर लोकांचं कल्याण व्हायलाच म्हणतील ना. आरोग्य, शिक्षण, रोजगार, चांगल्या योजना, घर, पाणी, वीज, रस्ते हे जर शासन देत असेल तर त्याला कल्याणावर भर आहे असं म्हणतात या ठिकाणी, लक्षात ठेवा. बेरोजगारी निर्मूलन करतात. बेरोजगारी निर्मूलन कशी होते? आता शासनच जर रोजगार देत असेल तर शासन नोकऱ्या काढते, बरोबर आहे. शासन नोकऱ्या काढते तर रोजगार मिळतो. म्हणून होईल तेवढं जे आहे ना मित्रांनो, लक्षात ठेवा, जिथं स्टेट इकॉनॉमी राहते, जिथं समाजवादी अर्थव्यवस्था असते, त्या ठिकाणी बेरोजगारी कमी असते. आणि ज्या ठिकाणी भांडवलशाही अर्थव्यवस्था असते तिथे बेरोजगारी जरा जास्त असू शकते, कारण त्या ठिकाणी काही दिवस रोजगार मिळतो तर काही दिवस रोजगार मिळत नाही. वर्ग संघर्षाचा अभाव असतो. वर्ग संघर्ष म्हणजे काय? बघा, मालक आणि दुसरा कामगार, हे दोन वर्ग आहेत मित्रांनो कार्ल मार्क्सच्या मते, बरोबर आहे. मालक काय करतो? इन्व्हेस्टमेंट करतो, ठीक आहे. कामगार काय करतो? आपलं श्रम देतो. मालक इन्व्हेस्टमेंट करतो म्हणून त्याचा नफा मिळतो. कामगार काम करतो म्हणून त्याला मजुरी मिळते. मालकाला नफा मिळते म्हणून ते आहेरे वर्ग आहे असं म्हणणं आहे कार्ल मार्क्सचं. आणि याला मजुरी कमी मिळतो म्हणून नाहीरे वर्ग आहे, बरोबर आहे. म्हणून या दोघांमध्ये नेहमी भांडण होत राहील असं म्हटलं कार्ल मार्क्स. कोणामध्ये? मालकामध्ये आणि कामगारामध्ये. यालाच म्हणतात वर्ग संघर्ष म्हणतात मित्रांनो. इथं काय जात भेद नाही, वर्णभेद नाही, इथं वर्ग संघर्ष. वर्ग कोणता? मालक आणि कामगार. इथं लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी गव्हर्नमेंट सगळं काम बघते त्या ठिकाणी वर्ग संघर्ष नसतो मित्रांनो, असं त्याचा अर्थ आहे. वर्ग संघर्षाचा अभाव असतो. आर्थिक समानता असते. सगळ्या शासनाच्या हातात असल्यामुळं गरीब लोकांनाही चांगले पैसे दिले जातात, गरीब लोकांसाठी योजना काढल्या जातात, श्रीमंतावर टॅक्स लावून गरीबाला वाटला जातो पैसा, किंवा गरीबाचे श्रीमंत जमीन काढून घेऊन गरीबांना डिस्ट्रीब्यूट केली जाते. म्हणून आर्थिक समानता प्रस्थापित होते मित्रांनो. हे फायदा आहे या ठिकाणी. आर्थिक शोषणाचे निर्मूलन तसेच सामाजिक कल्याणात वाढ होते. सामाजिक कल्याण म्हणजे हेच लक्षात ठेवा मित्रांनो, आरोग्य, शिक्षण, मागासवर्गीय लोकांसाठी योजना काढणे, रोजगार देणे, पाणी देणे, रस्ते देणे, वीज देणे, याला सामाजिक कल्याण म्हणतात. अपंग लोकांसाठी योजना काढणे, तिकीट फ्री करणे, अपंग लोकांना 4% 5% आरक्षण देऊन नोकऱ्या फ्री मध्ये देणे, याला सामाजिक कल्याण म्हणतात. आर्थिक शोषणाचं निर्मूलन केलं जातं, कारण का या ठिकाणी सरकार जर कामगार काम देत असेल तर सरकार चांगला पगार देते, आणि सरकार जर पगार देत असेल तर आर्थिक विषय शोषण होण्याचा प्रश्नच येत नाही. आणि शासनाकडे जे का पैसा जातो तो शासन पैसा जनतेवरच पुन्हा खर्च करण्याचं काम करते. म्हणजे तुम्ही शासनाची एखादी वस्तू विकत घेतला तर पैसा शासनाकडे जाते, शासन तेच पैसा तुमच्यावर खर्च करण्याचं काम करते. त्याच्यामुळे शासनाकडे पैसा आल्यामुळे शासन आपल्यावर पैसा खर्च करते, म्हणून आर्थिक शोषण होत नाही मित्रांनो. एकतर काम जनतेला मिळते आणि जनतेने खर्च केला पैसा शासनाकडे जाते. त्यामुळे या ठिकाणी आर्थिक निर्मूलन जे आहे, आर्थिक शोषणाचं निर्मूलन या ठिकाणी घडून येते मित्रांनो. यानंतर बघा, दोष पण आहे त्याच्यामध्ये. काय दोष आहेत मित्रांनो? बघा, बघा लक्षात ठेवा, उत्पन्न जे आहे ना मित्रांनो, उत्पन्न, ठीक आहे, उत्पन्नाच्या साधनाचा दोषपूर्ण उपयोग. आता मला सांगा, सगळं शासनच बघत असेल तर शासन काय काय काम करत मित्रांनो सांगा बरं. संरक्षणाचे काम शासनच करतं, आणि काम जे शासन देत असेल, उद्योग बी शासन करत असेल, तर शासनाचं सगळीकडे नियंत्रण होईल का मित्रांनो? नाही होत. शासन सगळे लक्ष देऊ शकत नाही ना. त्यामुळे उत्पादनाच्या संसाधनाचा वापर व्यवस्थित होत नाही मित्रांनो. आणि झाला वापर व्यवस्थित तरी त्या ठिकाणी काम परफेक्ट होत नाही, उत्पादकता कमी राहते मित्रांनो, ठीक आहे. कारण या ठिकाणी शासनाचं लक्ष नसते असंच म्हणावं लागेल आपल्याला. कारण का तुम्हाला सरकार शाळाची अवस्था माहित असेल. सरकारी शाळा आणि प्रायव्हेट शाळा बघा कशी कामाचं करतात प्रायव्हेट शाळा. कारण का प्रायव्हेट शाळेमध्ये काम चांगल्या प्रकारे करून घेतलं जातं. सरकारी शाळेमध्ये त्याला वाटते पाहिजे नोकरी लागली, आम्हाला नोकरी कोण काढणार आहे, पगार अकाउंटवर जमा होत राहते. त्यामुळे सरकारी शाळेमध्ये काम चांगलं होताना दिसत नाही मित्रांनो. उपभोक्ता आणि ग्राहक सार्वभौम नसतो या ठिकाणी. उपभोक्त्याला त्याच्या मनाप्रमाणे वस्तू मिळत नाही, बरोबर आहे. ग्राहकाला त्याच्या मनाप्रमाणे वस्तू मिळत नाही. सरकार जे तयार करेल त्याच्यावरच भागवावं लागते, म्हणून तो सार्वभौम नसतो. व्यक्ती स्वातंत्र्याचा अभाव असते. व्यक्ती स्वातंत्र्याचा अभाव यासाठी कारण का तुम्हाला या ठिकाणी तुमच्या मागणीप्रमाणे उत्पादन घेतलं जात नाही ना. जनतेला काय पाहिजे यानुसार उत्पादन घेतलं जात नाही, तर सरकार काय निर्माण करेल यानुसार उत्पादन घेतलं जातं. म्हणून या ठिकाणी मित्रांनो ध्यानात ठेवा, या ठिकाणी व्यक्ती स्वातंत्र्याचा अभाव दिसून येतो. समाजवादीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचा अभाव असतो, ग्राहक सार्वभौम नसतो. भांडवलशाहीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचा अभाव नसतो आणि ग्राहक पण त्या ठिकाणी कसा असतो मित्रांनो, ग्राहक पण सार्वभौम असतो भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये.
विधायक निर्णयाचा अभाव असतो. विधायक निर्णय म्हणजे या ठिकाणी डायरेक्ट डिसिजन घेता येत नाही मित्रांनो. ठीक आहे. जिथे-जिथे समाजवादी अर्थव्यवस्था ना असा धोरणात्मक निर्णय घेता येत नाही या ठिकाणी. ठीक आहे. कारण जनता विद्रोह करू शकते. जनता विद्रोह करू शकते म्हणून डायरेक्ट निर्णय घेताना धोरणात्मक. भांडवलची अर्थव्यवस्था असेल तर त्या ठिकाणी धोरणात्मक निर्णय घेतला जातो. जनतेला काय देणं नसते. आपल्याकडे पैसा असतो जनतेला. त्याच्यामुळे टेन्शन येत नसते. म्हणून विधायक निर्णयाचा अभाव जो आहे तो आपल्याला समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये दिसून येतो. साधन सामग्रीचा अपव्यय लक्षात ठेवा. जे काही खनिज संपत्ती आहे मित्रांनो, त्या खनिज संपत्तीचा अपव्यय होतो. अपव्यय म्हणजे वाया जाणे. आता वाया का जाते? तर वाया जाण्याचं कारण मित्रांनो या ठिकाणी यासाठी आहे, कारण सरकारकडे पुरेसं यंत्र नसतात, सरकारकडे मशिनरी नसते. ठीक आहे. शासनाकडे मशीन पण नसते ना चांगली व्यवस्थित. त्यामुळे शासन त्याचं पुरेसं उत्पादन घेऊ शकत नाही, उत्खनन करू शकत नाही. आणि भांडवलशाहीमध्ये खाजगी लोकांकडे पैसा असतो, त्यामुळे ते यंत्र आणतात, मोठमोठ्या मशीन आणतात आणि उत्खनन करून घेऊन त्याचा उपयोग करून घेतात. आणि शासनाकडे हे सगळं नसल्यामुळे शासनाला उत्खनन करायला वेळ लागतो. म्हणून साधन सामग्री वाया जाते किंवा त्याचा लवकर वापर होत नाही हे दिसते. सरकारचं नियंत्रण कमी असते. लाल फितीचा कारभार. लाल फिती कारभार म्हणजे बघा, कर्मचारी व्यवस्थित काम करत नाहीत. त्याच्या मर्जीवर काम करतात. बघा, महानगरपालिकेचे कर्मचारी 1 घंटा सुट्टी घेऊन बाहेर निघतात लक्षात ठेवा, जेवायच्या टायमाला. आणि बँकेमध्ये तुम्हाला माहिती आहे, बँकेमध्ये कुठल्या ऍक्ट मध्ये लिहिलं नाही बघा बँकेला लंच टाइम म्हणून. लंच टाइम भारताच्या कुठल्या ऍक्ट मध्ये लिहिलं नाही लंच टाइम. तर बँकेचे कर्मचारी लंच टाइम म्हणून जातात तुम्ही त्या ठिकाणी पण. कुठंच कायद्यात नाही की बँकेच्या कर्मचाऱ्यांनी लंच करावा. ठीक आहे. पण एक दीड बँकेचे कर्मचारी येत नाहीत. तेच प्रायव्हेट बँकेमध्ये बघा बरं कसे काम करतात. प्रायव्हेट बँकेतले अकाउंट काढून तुमच्या घरी येतात प्रायव्हेट बँकेचे. आणि सरकारी बँकेमध्ये अकाउंट काढून तुम्ही गेले तर नाही आज होईना म्हणतात ते. का? कारण त्याला माहिती आहे अकाउंट काढलं तरी पगार आहे, नाही काढलं तरी पगार आहे. आणि खाजगीमध्ये अकाउंट जास्त काढलं तरच पगार आहे. त्यामुळे तुमच्या घरी येऊन बसतात, साहेब अकाउंट काढा की म्हणतात. चांगली ऑफर देतात तुम्हाला. त्याचं कारण काय? त्या ठिकाणी दिरंगाई नाही त्या ठिकाणी. म्हणून खाजगी अर्थव्यवस्थेमध्ये दिरंगाई नसते. सरकारी अर्थव्यवस्थेमध्ये दिरंगाई असते. कारण का पगार फिक्स असते. नोकरीवरून जॉबहून जाण्याची शक्यता कमी असते. म्हणून सरकारचं नियंत्रण या ठिकाणी व्यवस्थित असत नाही मित्रांनो. दिरंगाई दिसून येते कामामध्ये. आणि उत्पादन प्रक्रियेचा जे काय आहे ते अभाव असतो या ठिकाणी. उत्पादकता कमी असते मित्रांनो लक्षात ठेवा. उत्पादकता कमी म्हणजे ₹800 टाकले, ₹600 निघाले. ₹1000 टाकले, ₹800 निघाले. ऍक्च्युअली ₹1000 टाकल्यावर ₹1200 निघाले पाहिजे त्या ठिकाणी. तुम्ही ₹1000 टाकले तर ₹1200 मिळाले पाहिजे ना. तर उत्पादकता आहे म्हणतात. म्हणजे उत्पादकता कमी राहते. का राहते? कारण त्याच्या पुरेपूर क्षमतेचा वापर होत नाही. त्या ठिकाणी कामगार बरोबर काम करत नाही. कारण का सरकारचे कामगार असतात त्या ठिकाणी. प्रायव्हेटमध्ये मात्र बरोबर काम करून घेतलं जातं. म्हणून याच्यामध्ये हे दोष पण आढळून येतात मित्रांनो, हे ध्यानात ठेवा. समाजवादी अर्थव्यवस्था असेल तर फायदे पण आहेत, तोटे पण आहेत. पण भांडवलशाही आणि समाजवादी हे दोन्ही आपण अर्थव्यवस्था बघितलेले आहेत. मिश्र अर्थव्यवस्था जर याच्यापेक्षा चांगली आहे ते तुम्हाला आता पुढल्या लेक्चर समजून सांगतोच मी. तर समाजवादी अर्थव्यवस्थेवर काय वाटलं काय नाही कमेंट करून कळवा. आमचे ऑनलाईन बॅच जॉईन करा, ऑफलाईन बॅच जॉईन करू शकता. नवीन बॅच चालू आहे सायंकाळी 6 ते 7 मध्ये. जर तुम्ही कधी इथले नांदेडचे असाल तर तुम्ही ती बॅच जॉईन करू शकता मित्र. तर व्हिडिओ बघत राहा. काय अडचण असेल तर कमेंट करा आणि कमेंट करून कळवा कुठल्या तुम्हाला अडचणी येत आहेत. त्या अडचणी पुढल्या व्हिडिओमध्ये तुमच्या नक्कीच आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. तर या ठिकाणी भांडवलशाही अर्थव्यवस्था संपली, समाजवादी अर्थव्यवस्था संपली. त्यामुळे पुढल्या लेक्चरमध्ये आपण मिश्र अर्थव्यवस्था बघू आणि त्यानंतर जे काही पुढले प्रकार येतात अर्थव्यवस्थेचे प्रकार बघू आपण मित्र. तर थँक्यू, धन्यवाद. या ठिकाणी थांबू मित्र. धन्यवाद, थँक्यू.